नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झणझणीत असा कोळंबी मसाला. तुम्ही ते बघू शकता. परफेक्ट असे कोळंबी शिजलेले आहेत आणि ग्रेव्ही पण खूप थिक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात. वाटण बनवण्यासाठी तव्यावर कांदा मी चांगला थोडंसं भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये सुकं खोबरं टाकणार आहे. तर सुकं खोबरं मी हे किसून घेतलेलं होतं आणि मस्तपैकी सुकं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजलं गेलं की त्यानंतर अद्रक लसूण टाकणार आहे आणि धने जिरे जे आपला सुका गरम मसाला ॲड करणार आहे आणि हे चांगलं भाजून घेणार आहे. हे चांगलं भाजून झालं की हे थोडंसं गार करणार आहे आणि मिक्सरमध्ये याची प्युरी करणार आहे. हे भाजलं गेलं की टोमॅटो पण ॲड करणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टोमॅटो स्किप पण करू शकतात. आणि आता हे मिक्सरला ग्राइंड करून याची पेस्ट बनवून घेणार आहोत. आता जर ग्रेव्हीचा मसाला रेडी करायचा आणि जो फ्रीजमध्ये स्टोअर करायचा असं याची रेसिपी पण तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल. तुम्ही एकदा बनवला की तो तुम्ही हे 2-3 महिने हा मसाला वापरू शकतात. तेल गरम झालं की त्यात टाकणार आहे आपले मसाले. त्यात आहे गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, नॉर्मल तुमच्या घरात जे पण गरम मसाला आहे ते टाकायचे. त्याबरोबर टाकणार आहे मालवणी मसाला. मालवणी मसाल्याने ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आणि तेलावर थोडेसे मसाले भाजून झाले की त्यामध्ये टाकत आहे कढीपत्ता आणि वाटण जे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं. आणि हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेऊयात. तुम्ही ते बघू शकतात. वाटण छान परफेक्ट असं इथे फ्राय झालं आहे. साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे. त्यामध्ये टाकत आहे कोळंबी. आता कोळंबी नॉर्मल हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलं होतं. आता कोळंबी घरी कशी साफ करायची असा डिटेल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल. कोळंबी थोडी मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. नंतर ह्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि ग्रेव्ही आपण शिजवून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि कोळंबी आपण 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनटामध्ये छान परफेक्ट अशी आपली कोळंबी शिजलेली आहे. ग्रेव्ही थोडी थिकच ठेवली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा जाडसर ग्रेव्ही इथे ठेवू शकता. इथे आपले कोळंबीचा रस्सा रेडी झाला आहे. तुम्ही पोळीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही रेसिपी खाऊ शकता. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही कानावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कारच्या मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.